तर पुढील 4 तास मुंबईसाठी आता अलर्ट आहे। महत्त्वाची बातमी, मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आता पुढचे 4 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्त्यावर पाणी आलेलं आहे, सखल भागामध्ये पाणी साचलंय, अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावर पाणी आलेलं आहे आणि त्यासोबतच रस्ते वाहतुकीवर, रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। सकाळी 9:15 वाजता हाय टाइडचा इशारा देण्यात आलेला होता, पाण्याचा निचरा होत नाहीये आणि आता रेल्वे ट्रॅकवरची दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी पाहता। रेल्वे ट्रॅक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत आणि आता पुढचे 4 तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आता सकाळचे 11 वाजता आहेत, म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी हे 4 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। मुंबईला पुढील 4 तास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। 2 दिवसापासून मुंबईमध्ये पावसानं जराही उसंत घेतलेली नाही, विश्रांती घेतलेली नाही, धोधो पडणारा पाऊस आणि त्याच्यामुळे मुंबईकरांची झालेली दाणादाण। हे चित्र जे आहेत, याचे अपडेट्स जे आहेत ते आपण सातत्यानं TV9 मराठीवर पाहताय। रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे, रेल्वेच्या वाहतूक ही मंदावलेली आहे। 4 चाकी वाहन चालकांच्या दृश्यमानतेवर परिणाम झाल्यामुळे सुद्धा वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 4 तास मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी अलर्ट मोड। सायन दादर दरम्यान रेल्वे वाहतूक ही ठप्प झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय।